तत्वानुसंधान. तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 201 वरून दुसरी ओळ 5 नंबरचा आकडा आहे, त्याच्या पुढचं वाचायचं आहे. और प्रकरण प्रतिपाद्यस्य दृष्टांतैः प्रतिपादनम उपपत्तिः. बरोबर. उपपत्ती म्हणजे काय हा विषय चालू आहे. तर काय चालू होता मूळ विषय? तर वैदिक वाक्य जे आहेत आहे की नाही, तर वैदिक वाक्यांचं तात्पर्य कोणत्या अर्थामध्ये आहे हे जाणण्याकरिता 6 लिंग सांगितले होते. कोण कोण? उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, उपपत्ती, हे 6. त्यापैकी उपक्रम उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल आणि फल एवढ्यांचा विचार केला. आता 5 नंबरला जे आहे अर्थवाद. अर्थवाद झालं का? अर्थवादही झाला. आता शेवटचा आहे 6 नंबर उपपत्ती. तर उपपत्ती म्हणजे काय हा विषय आता चालू आहे. तर त्याचं लक्षण करत आहे. जसं माग सर्वांचं लक्षण केलं, उदाहरण दिलं, आता उपपत्तीचंही लक्षण करत आहे. काय लक्षण केलंय मग उपपत्तीचं? प्रकरण प्रतिपाद्यस्य दृष्टांतैः प्रतिपादनम उपपत्ती. हे उपपत्तीचं लक्षण आहे. प्रकरणाच्या द्वारे प्रतिपादन करण्याला योग्य जो विषय, त्या वस्तूचं दृष्टांताच्या द्वारे देखील तिचं प्रतिपादन करणं, त्या वस्तूचं प्रतिपादन करणं, याला म्हणतात उपपत्ती. अर्थ यह प्रकरण करके प्रतिपादित जो वस्तू है, प्रकरणाच्या द्वारे प्रतिपादित जी वस्तू, जसं वेदांतामध्ये अद्वैत वस्तू, ता वस्तू का, ज्या गोष्टीचं प्रतिपादन करायचं आहे, प्रतिपादनाचा जो विषय आहे, तो विषय उपपत्तीने देखील, युक्तीने देखील समजावून देणे, याला म्हणायचं काय? उपपत्ती. उपपत्ती म्हणजे युक्ती, दृष्टांत. ता वस्तू का अनेक दृष्टांतों करके जो प्रतिपादन है, ता का नाम उपपत्ती है. उसको उपपत्ती, त्याला उपपत्ती असं म्हणतात. जैसे 3 छठे अध्याय विषय. 3 छठे अध्याय मतलब म्हणजे छांदोग्योपनिषदाचा जो 6वा अध्याय. तर त्या 6व्या अध्यायामध्ये अनेक दृष्टांत देऊन अद्वैत वस्तूचं प्रतिपादन केलेलं आहे. ठीक. 3 छठे अध्याय विषय मृतिका सुवर्णादिक दृष्टांतों करके कारण ते भिन्न कार्य की सत्ता का निषेध करके ता अद्वितीय ब्रह्म वस्तु का प्रतिपादन कर्या है. बरोबर. अनेक दृष्टांत दिले. उदाहरण मृतिका, मिट्टी, माती, सोनं, सुवर्ण यांचा दृष्टांत देऊन काय सांगितलं आहे की ज्याप्रमाणे माती या कारणापासून मातीचे कार्य भिन्न नाहीत, सुवर्णापासून सुवर्णाचे कार्य जे अलंकार ते भिन्न नाही, त्याप्रमाणे ब्रह्मापासून उत्पन्न झालेले हे सर्व जगत ब्रह्मापासून भिन्न नाही. असं बघा. मृतिका सुवर्ण आदी दृष्टांतों करके कारण ते भिन्न, कारणाहून भिन्न, कार्य की सत्ता, कार्याची सत्ता असते याचा निषेध केलाय. अर्थात कारणाहून अतिरिक्त कार्याची सत्ता नसते. कारण ते भिन्न कार्य की सत्ता का निषेध करके, निषेध करून, तर अद्वितीय ब्रह्मवस्तू का, अद्वितीय अशी जी ब्रह्मवस्तू, त्या ब्रह्मवस्तूचं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे काय दिले तिथं? दृष्टांत दिले अनेक, म्हणजेच उपपत्ती. ठीक आहे. इसी का नाम उपपत्ती है इति. झालं. पुढे यह उद्दालक श्वेत केतु का संवाद आत्म पुराण के 12 अध्याय विषय हमने विस्तार से निरूपण कर्या है. ठीक आहे ना. अशा प्रकारचा उद्दालक आणि श्वेत केतू यांचा जो संवाद आहे तो आत्मपुराण, चिदघनानंद महाराजांच्या द्वारे लिहिलेलं असाच हिंदी ग्रंथ आत्मपुराण, त्याच्यामध्ये 12व्या अध्यायामध्ये आम्ही विस्ताराने निरूपण केलेलं आहे असं म्हणाले. त्याचं PDF भेटलंय आपल्याला. आता प्रिंट काढायची राहिली आहे आत्मपुराणाची. ठीक आहे. पण काही काही पानं तुटलेली आहेत मध्ये. बघूया पुढे. चला.
सो तहा से जानी लेना। और जैसे छांदोग्य उपनिषद के छठे अध्याय का उक्त षडलिंगो करके अद्वितीय ब्रह्म विषय तात्पर्य निश्चय होवे है, तैसे, ठीक है, ज्याप्रमाणे छांदोग्य उपनिषदाचा 6वा अध्याय, त्या 6व्या अध्यायाचं तात्पर्य कशात आहे? अद्वितीय ब्रह्माचंच प्रतिपादन करण्यामध्ये तात्पर्य आहे 6व्या अध्यायाचं छांदोग्य उपनिषदाचा. कशावरून? उपक्रम उपसंहाराचा त्यातील विचार केला असता लक्षात येतं की 6व्या अध्यायाच्या द्वारे अद्वितीय ब्रह्मवस्तूच प्रतिपादन केलेली आहे. छांदोग्य उपनिषद के छठे अध्याय का उक्त षडलिंगो करके, षडलिंगाचा विचार केला तर त्याच्यातून लक्षात आलं की अद्वितीय ब्रह्मविषयी तात्पर्य निश्चय होवे है, तैसे त्याप्रमाणे सर्व उपनिषदों का अद्वितीय ब्रह्मविषयी ही तात्पर्य है. समस्त उपनिषदांचं तात्पर्य सुद्धा कुठं आहे? अद्वितीय ब्रह्मतत्वामध्येच तात्पर्य आहे. इस प्रकार उक्त षडलिंगो करके सर्व वेदांत वाक्यों का जो अद्वितीय ब्रह्म विषय तात्पर्य निश्चय करना है ताका नाम श्रवण है. श्रवण म्हणजे काय? ठीक आहे ना. तर अशा रीतीने 6 लिंगाच्या द्वारे विचार केला काय की सर्व वेदांत म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र आदी, तर सर्वांचं तात्पर्य अद्वितीय ब्रह्म प्रतिपादन करण्यामध्येच आहे असा निश्चय होणं यालाच म्हणतात काय? श्रवण आहे की नाही. उपक्रमोपसंहार आदी पाहून म्हटलेलं आहे की नाही काय की समस्त ग्रंथांचं अर्थात वेदांत ग्रंथाचं अद्वितीय ब्रह्म प्रतिपादन करण्यामध्येच तात्पर्य आहे अशा निश्चयाला काय म्हणतात? श्रवण असे म्हणतात. सर्व वेदांत वाक्यों का जो अद्वितीय ब्रह्म विषय तात्पर्य निश्चय करना है ताका नाम श्रवण है. लगलं. अब प्रसंग ते मनन का तथा निधिध्यासन का स्वरूप वर्णन करे है. आता प्रसंग प्राप्त आहे म्हणून मनन म्हणजे काय, निधिध्यासन म्हणजे काय, त्याचं स्वरूप देखील वर्णन करतात ग्रंथकार. तर मननाचं लक्षण तहा श्रुतस्य अर्थस्य उपपत्तीभिः चिंतनम मननम हे मननाचं लक्षण आहे. श्रुतस्य अर्थस्य, श्रुत म्हणजे श्रुतीच्या द्वारे प्रतिपादित जो अर्थ आहे त्या अर्थाचं उपपत्तीच्या द्वारे पुन्हा चिंतन करणं. उपपत्ती म्हणजे युक्ती, दृष्टांत, अनुमान इत्यादिकाच्या द्वारे सुद्धा चिंतन करणं त्याला म्हणायचं काय? मनन करणं. ठीक आहे. तर श्रुतस्य अर्थस्य, श्रुतीच्या द्वारे, वेदाच्या द्वारे, उपनिषदाच्या द्वारे प्रतिपादित अर्थ जो अद्वितीय ब्रह्म त्याचं पुन्हा युक्तीने कसा भेद नसून अभेदच आहे असं चिंतन करणं यालाच म्हणायचं मनन. उपपत्ती भी चिंतन मनन. अर्थय ता श्रवण करे हुए अद्वितीय ब्रह्मरूप अर्थ का, अद्वितीय ब्रह्मरूप अर्थाचा जो श्रुती अनुकूल अनुमानादिरूप युक्तियों करिके चिंतन आहे. श्रुतीला अनुकूल असे तर्क, अनुमानादी, त्याच्याद्वारे जे चिंतन त्याचंच नाव आहे काय? मनन. श्रुति अनुकूल अनुमानादि रूप युक्तियों करके चिंतन है ताका नाम मनन है इति. झालं. आता निधिध्यासन म्हणजे काय त्याचंही लक्षण करतात. और विजातीय प्रत्यय तिरस्कारेण सजातीय प्रत्यय प्रवाहीकरणम निधिध्यासनम हे निधिध्यासनाचं लक्षण आहे. विजातीय प्रत्यय, प्रत्यय म्हणजे अंतःकरणाची वृत्ती. तर आपल्या अंतःकरणाची वृत्ती बहुधा अनात्म पदार्थाकार असते. घटाकार, पटाकार, मठाकार, शरीराकार, अनात्माकार असते. ठीक आहे. परंतु ती अनात्माकार वृत्ती तिथून काढून आत्माकार वृत्ती करणं आणि आत्माकार वृत्ती करणं सतत पुन्हा पुन्हा आत्माकारच करणं त्याला म्हणायचं सजातीय प्रत्यय. आणि मध्ये मध्ये पुन्हा घटाकार झाली पुन्हा आत्माकार असं नाही. तर विजातीय प्रत्यय म्हणजे अनात्माकार वृत्ती, तिचा तिरस्कार करून सतत आत्माकार वृत्तीचा अभ्यास करणं यालाच म्हणायचं काय? निधिध्यासन. तर विजातीय प्रत्यय तिरस्कारेण अनात्म पदार्थाकार होणारी जी वृत्ती तिचा त्याग करून, तिरस्कार करून सजातीय प्रत्यय आईने अखंड एक ब्रह्माकार वृत्ती करणं, सजातीय प्रत्यय प्रवाहीकरणम निधिध्यासनम. अर्थय विजातीय वृत्तियों का तिरस्कार करके
जो सजातीय वृत्तियों का प्रवाह करना है ताका नाम निधिध्यासन है. लागलं की नाही अर्थ? विजातीय वृत्तीचा काय करायचा? तिरस्कार. प्रत्यय म्हणजे वृत्ती. आणि सजातीय वृत्तीचा प्रवाह वारंवार पुन्हा 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 तदाकार वृत्ती करणं, ब्रह्माकार वृत्ती करणं, स्वरूपाकार वृत्ती करणं, त्याला म्हणायचं निधिध्यासन. सजातीय वृत्तियों का प्रवाह करना है ताका नाम निधिध्यासन है. तहा देहादिक अनात्म पदार्थों विषय जो आत्मबुद्धि है तथा द्वैत प्रपंच का जो दर्शन है ताका नाम विजातीय वृत्ती है. विजातीय वृत्ती म्हणजे काय? आत्म्याला सोडून इतर पदार्थाकार जर वृत्ती होत असेल तर त्या वृत्तीला म्हणायचं काय? विजातीय वृत्ती. तेच दिलं इथं. देहादिक अनात्म पदार्थ विषय, देहादिक अनात्म पदार्थाविषयी, अनात्म पदार्थाकार जो आत्मबुद्धी है, ऐक नाही, म्हणजे देहादी अनात्म पदार्थांच्या ठिकाणी आत्मबुद्धी. देहादिक जे अनात्मा आहे, आत्मा नाही पण त्याला आत्मा समजणं, यालाच म्हणायचं काय? विजातीय वृत्ती. जे आत्मा नाही त्याला आत्मा समजणं म्हणजेच तदाकार वृत्ती करणं. तर देहादिक अनात्म पदार्थो विषय, देहादिक अनात्म पदार्थांच्या ठिकाणी जो आत्मबुद्धी है तथा द्वैत प्रपंच का जो दर्शन आहे, द्वैत प्रपंच घटपट भूत भौतिक प्रपंच त्याला सत्य समजणं, तदाकार वृत्ती करणं, जो दर्शन है ताका नाम विजातीय वृत्ती है. और अहम ब्रह्मास्मि या प्रकार की वृत्ति का नाम सजातीय वृत्ती है. आणि सतत सतत अहम ब्रह्मास्मि असे अंतर्मुख होऊन ब्रह्माकार स्वस्वरूपाकार वृत्ती करणं त्याला म्हणायचं सजातीय प्रत्यय किंवा सजातीय वृत्ती. अहम ब्रह्मास्मि या प्रकार की वृत्ती का नाम सजातीय वृत्ती है इति. तहा श्रवण करिकेतो म्हणजे मग श्रवणाचं फल काय आहे हो? श्रवणाची व्याख्या सांगितली, मनन सांगितलं, निधिध्यासन सांगितलं, त्याचं प्रयोजन काय, फल काय आहे सांगतात. ता श्रवण करिकेतो प्रमाणगत असंभावना निवृत्त होवे. श्रवणाचं फळ काय? प्रमाणगत असंभावना. प्रमाण म्हणजे उपनिषद वाक्य, वेदाचे वाक्य हे द्वैताचे प्रतिपादक आहेत किंवा अद्वैताचे प्रतिपादक आहे, असा त्या प्रमाण वाक्याविषयी असंशय असणं, त्या संशयालाच म्हणतात काय? प्रमाण असंभावना. आणि ती निवृत्त होते कशाने? श्रवणाने. कारण श्रवण म्हणजे काय? उपक्रमोपसंहाराधिकाच्या माध्यमाने उपनिषदांचं तात्पर्य कशात आहे याचा निश्चय झाला. मग असा निश्चय झाल्यानंतर आता संशय राहिला का? हे वेद वाक्य, उपनिषद वाक्य द्वैताचे प्रतिपादक आहेत का अद्वैताचे प्रतिपादक आहेत असा संशयच राहिला नाही. म्हणजेच निवृत्त झाला तो संशय. तो संशय निवृत्त झाला म्हणजेच कशाची निवृत्ती झाली? प्रमाण असंभावनेची निवृत्ती झाली. प्रमाण असंभावनेची निवृत्ती झाली. कशाने? श्रवणाने. श्रवणाने कशाची निवृत्ती झाली? प्रमाण असंभावनेची. ता श्रवण करिके तो प्रमाणगत असंभावना निवृत्त होवे और मनन करिके प्रमेयगत असंभावना निवृत्ती होवे. आहे की नाही? मननाचं फल काय? प्रमेयगत असंभावना. प्रमेय म्हणजे कोण? अद्वितीय वस्तू, ब्रह्मतत्व. आहे की नाही? मग ते अद्वितीय आहे का द्वैत आहे असा त्या प्रमेयाविषयी काय होता? संशय. त्यालाच प्रमेयगत असंभावना म्हणतात. आणि आता अनात्माकार वृत्तीचा त्याग करत करत आत्माकार वृत्ती केली. आहे की नाही? युक्तीने चिंतन केलं. मनन म्हणजे काय? युक्तीने अद्वैत ब्रह्मच आहे असा निश्चय झाला. मग आता अद्वितीय ब्रह्म जे प्रमेय त्याच्याविषयी संशय राहिला का? नाही. म्हणजेच काय झालं? प्रमेयगत संशयाची निवृत्ती झाली. कशाने? मननाने. तेच दिलं आहे. और मनन करिके प्रमेयगत असंभावना म्हणजे प्रमेयाविषयी असणारा संशय. प्रमेय म्हणजे सिद्धांत. सिद्धांत म्हणजे कोण? ब्रह्म अद्वितीय एकच एक आहे असा मुख्य सिद्धांत आहे. त्याच्याविषयी असणारा जो संशय, असंभावना, त्याची निवृत्ती होते कशाने? मननाने. और मनन करिके प्रमेयगत असंभावना निवृत्ती होवे है. ठीक, चला पुढे. और निधिध्यासन करिके विपरीत भावना निवृत्त होवे है. आणि निधिध्यासनाचं फल काय? विपरीत भावनेची निवृत्ती. आहे की नाही? विपरीत भावना कशाला म्हणायचं? देहादिक आत्मा नसून देहादिकाला आत्मा समजणं याला म्हणतात विपरीत भावना, उलटी भावना, विपरीत निश्चय. ठीक आहे. आणि मग आता तो विपरीत निश्चय निवृत्त होतो कशाने? निधिध्यासनाने. कारण निधिध्यासनाचं स्वरूप काय सांगितलं? अनात्माकार वृत्तीचा त्याग करून, त्यालाच म्हटलं गेलं विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार.
करून सतत आत्माकार वृत्ती करणं. मग सतत आत्माकार वृत्ती करत 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 राहिलं तर आत्माच मी आहे, ब्रह्मच मी आहे असा निश्चय होतो. म्हणजेच देहाविषयी मीपणाचा निश्चय नष्ट होतो. मग देहाविषयी जो मीपणाचा निश्चय होता की ज्याला विपरीत भावना म्हणतात, ती आता विपरीत भावना राहिली का? नाही. विपरीत भावना निवृत्त झाली. विपरीत भावना निवृत्त कशाने झाली? निधिध्यासनाने झाली. निधिध्यासनाचं फल काय आहे? विपरीत भावनेची निवृत्ती. विपरीत भावनेचं स्वरूप काय? देहाधिकाला मी समजणं आहे की नाही. ही विपरीत भावना निवृत्त होते. और निधिध्यासन करके विपरीत भावना निवृत्त होवे है लागलं. तहा देहादिको विषय जो आत्मबुद्धी है ताका नाम विपरीत भावना आहे. दिलं बघा. देहादिकाच्या ठिकाणी आत्मबुद्धी म्हणजे देहाला आत्मा समजणं, यालाच म्हणायचं काय? विपरीत भावना, उलटी बुद्धी. देहादिको विषय जो आत्मबुद्धि है ताका नाम विपरीत भावना है. और प्रमाणगत असंभावना है शब्द तिथं है शब्द कट करा. प्रमाणगत असंभावना आणि तथा या दोघांच्या मध्ये असणारा है शब्द खोडून टाका. आता पंक्ती पहा. और प्रमाणगत असंभावना तथा प्रमेयगत असंभावना इन दोनों का आगे तृतीय परिच्छेद विषय निरूपण करेंगे. प्रमाणगत असंभावना म्हणजे काय? प्रमेयगत असंभावना म्हणजे काय? या दोघांचं देखील निरूपण आम्ही करणार आहोत निश्चित. पण कुठं? तृतीय परिच्छेदामध्ये. आता कोणता परिच्छेद चालू आहे सध्या? द्वितीय परिच्छेद चालू आहे. तर तृतीय परिच्छेद विषय निरूपण करेंगे. इस प्रकार श्रवण मनन निधिध्यासन करके असंभावना विपरीत भावना के निवृत्त हुए ते अनंतर क्या शोधन कर्या है तत्वम पदार्थ जिसने. ऐसे अधिकारी पुरुष को तत्वमसि अधिक महावाक्य होते अहम ब्रह्मास्मि या प्रकार का अप्रोक्ष ज्ञान उत्पन्न होवे है. लागली पंक्ती पुन्हा पहा. इस प्रकार अशा रीतीने श्रवण मनन निधिध्यासन हे तीन उपाय साधन यांच्याद्वारे निवृत्त झाली. समजा काय काय? असंभावना विपरीत भावना. त्यात असंभावनेचे दोन प्रकार, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना. म्हणजे तिघाची तीन उपायाने तिघाची निवृत्ती. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना. तर असंभावना विपरीत भावना के निवृत्त हुए ते अनंतर. निवृत्त झाल्यानंतर काय मग? अनंतर शोधन कार्य आहे तत्व पदार्थ जिसने, ज्या पुरुषाने तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचं काय केलं आहे? शोधन केलं आहे. शोधन केलंय म्हणजे काय? तत्पदाचा वाच्यार्थ काय, तत्पदाचा लक्षार्थ काय याचा निश्चय केलेला आहे, विवेक केलेला आहे. त्वम पदाचा वाच्यार्थ काय आहे, त्वम पदाचा लक्षार्थ काय आहे याचा निश्चय करून ठेवला आहे. आणि अभेद हा दोन्ही पदाच्या शक्यार्थात नसून दोन्ही पदाच्या लक्षार्थात आहे असा निश्चय केला आहे. ठीक आहे की नाही? यालाच म्हणायचं तत्त्वम पदाच्या अर्थाचं शोधन. अर्थात लक्षणावृत्तीने तत् आणि त्वम पदाचा जो लक्षार्थ आहे तो जाणून घेतला आहे त्याचं स्वरूप. अनंतर शोधन करे आहे तत्त्वम पदार्थ जिसने. तत्त्वम पदार्थ म्हणजे तत्पदाचा अर्थ, त्वम पदाचा अर्थ. शोधन किया आहे जिसने, ऐसे अधिकारी पुरुष को, असा जो अधिकारी पुरुष आहे त्याला तत्त्वमसी अधिक महावाक्य होते. तत्त्वमसी इत्यादी महावाक्यापासून काय? अहम ब्रह्मास्मी या प्रकार का अप्रोक्ष ज्ञान उत्पन्न होवे आहे. मी ब्रह्मा आहे असा अप्रोक्ष ज्ञान त्याला उत्पन्न होतं तत्त्वमसी इत्यादी महावाक्यापासून. ता ब्रह्म साक्षात्कार ते इस अधिकारी पुरुष को अज्ञान की निवृत्ति पूर्वक परमानंद की प्राप्ति रूप मोक्ष की प्राप्ति होवे है. ब्रह्म साक्षात्कार झाला तर त्या अधिकारी पुरुषाला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणजे मग ठीक आहे, ब्रह्म साक्षात्काराने मोक्षाची प्राप्ती होते, ज्ञानानेच मोक्ष मिळतो, बरोबर आहे. पण त्या मोक्षाचं स्वरूप काय? तर स्वरूप सुद्धा इथे दिलंय बघा. ता ब्रह्म साक्षात्कार के इस कारते, ब्रह्म साक्षात्कारापासून इस अधिकारी पुरुष को अज्ञान की निवृत्ति पूर्वक, अज्ञानाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती रूप मोक्ष की प्राप्ति होवे है, मोक्षाची प्राप्ती होते. इस प्रकार श्रवणादिकों का ब्रह्म साक्षात्कार द्वारा मोक्ष विषय उपयोग होवे है. अशा रीतीने
मोक्षामध्ये उपयोग आहे कशाचा? श्रवणाधिकाचा. पण डायरेक्ट आहे का? नाही. कारण श्रवणाधिक केलं तर ब्रह्मसाक्षात्कार होतो. श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन या साधनाचं जर अनुष्ठान केलं तर काय होतो? ब्रह्मसाक्षात्कार होतो. आणि ब्रह्मसाक्षात्कार झाला तर मोक्ष मिळतो. मग श्रवणाधिक कारण आहे कशाकरिता? मोक्षाकरिता, ब्रह्मज्ञानाच्या द्वारे. म्हणून माणसाने साधना केली पाहिजे. साधना केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे हो? तर साधना शब्द ऐकताच लोकांची बुद्धी श्रवण मनन निधी ध्यासनाकडे जात नाही. मग त्यांना असं वाटतं साधना केली पाहिजे म्हणजे कुठेतरी गंगेच्या पाण्यात, कमरा इतकं पाण्यात उभं राहायचं, हातात माळ घ्यायची आणि मग काय तासन तास 12-12 घंटे उभं राहायचं, जप करायचा, किंवा एखाद्या डोंगरावर जाऊन चारी बाजूला अग्नी पेटवायचा आणि मधी बसायचं आणि तिथं जप करत बसायचं काहीतरी एखाद्या मंत्राचा, आहे की नाही? याला लोक साधना म्हणतात. ठीक आहे, त्या कार्याच्या सिद्धीसाठी ती साधना असेलही, त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही आहे. पण खऱ्या अर्थाने मुख्य साधना जर कोणती असेल तर ती कोणती आहे? श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन याच्याद्वारे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणे हीच खरी मुख्य काय आहे? साधना आहे. कळलं की नाही? त्या बाक्या साऱ्या साधना काय आहेत? गौण आहेत. त्याने फल मिळेल तर काय मिळेल? मिळालं तर अनात्मात मिळेल ना. लय झालं तर स्वर्ग मिळेल, एखाद्याला पत्नी मिळेल, एखाद्याला धन मिळेल, प्रतिष्ठा मिळेल. समजा त्या साधनेचं जे फळ सांगितलं असेल. पण ते फळ घेऊन करायचं काय? तर तहकीम काय करायचं त्याने? काय सिद्ध होणार आहे? काहीच नाही, आहे की नाही? मग मुख्य साधना कोणती आहे? की ज्या साधनेने आत्मज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त होतं ती साधना खरी साधना आहे. कळलं? चला, मग आता वेदांताचे पाठ ऐकणं, चिंतन करणं, मनन करणं, निधिध्यासन करणं याला लोक साधना समजत नाही. आता काय करावं त्यांना? खऱ्या अर्थाने हीच साधना, यालाच विपरीत बुद्धी म्हणतात, आहे की नाही? जी गोष्ट जशी आहे तशी तिला न समजणं, दुसऱ्या रीतीने समजणं, त्यालाच काय म्हणायचं? विपरीत बुद्धी आहे. चला, इस प्रकार श्रवणादिकों का ब्रह्म साक्षात्कार द्वारा मोक्ष विषय उपयोग होवे है इति. अब उक्त श्रवणादिकों के अधिकारी का वर्णन करे है. आता वर ब्रह्मज्ञानाचे साधन सांगितले, श्रवण मनन निधिध्यासन वगैरे वगैरे. आता श्रवणादिक करण्याकरिता अधिकारी कोण? कुणाचा अधिकार आहे? श्रवण मनन निधिध्यासनादी साधन करण्याचा अधिकार कुणाचा आहे? काय त्याचे लक्षण आहे? ही गोष्ट सांगायला सुरुवात करतात ग्रंथकार. अब उक्त श्रवणादिकों के अधिकारी का वर्णन करे. विवेकादिक चतुष्टय साधन करके संपन्न जो सन्यासी है तिसकु ही यह श्रवणादिक तीनों ब्रह्म साक्षात्कार के अंतरंग साधन है. बरोबर आहे ना? हा, बघा आता. तर ही जी 4 साधन आहेत की नाही, कोण कोण? श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन, हे अंतरंग साधन आहेत ब्रह्मज्ञानासाठी. या 4 साधनापेक्षा आणखीन थोडेसे बाहेरचे साधन आहेत. कोणते? विवेक, वैराग्य, समाधी षटक, मोक्ष. तेही अंतरंगच आहेत, पण याच्या दृष्टीने थोडेसे बाहेर आहेत, बहिरंग आहेत. आणि निष्काम कर्म उपासना याच्या दृष्टीने मात्र विवेकाधिक अंतरंग आहे. ठीक आहे. मग श्रवणाधिक कोण करू शकतो? कोणाचा अधिकार आहे श्रवणाधिक साधना करण्याचा? की ज्याच्या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी षटक, मोक्षत्व वगैरे साधना अगोदर आहेत, तोच अधिकारी आहे. कशाचा? श्रवण मनन करण्याचा. पंक्ती पहा. विवेकाधिक चतुष्टय, चतुष्टय म्हणजे 4. विवेकादि, आदि शब्दाने कोण? वैराग्य, समाधी षटक, मोक्षत्व. तर विवेकाधिक चतुष्टय साधन करके 4 साधनांच्या द्वारे संपन्न युक्त जो संन्यासी है की नाही. पुन्हा कसा असला पाहिजे तो? संन्यासी. संन्यास घ्यावा लागतो महाराज. कळलं की नाही? हा, घरात बसून जर एखादा म्हणेल की मी काय करील, रोज बायको मुलं बाळ या साऱ्यांची रात्रंदिवस सेवा करील, श्रवण मनन बी करील, होणार नाही. घर सोडावंच लागतं. घरात राहून काहीच होत नाही. एखादाच विरळा भाग्यवान की ज्याचं घरात राहून कदाचित होत असेल तर होत असेल, पण असंभव आहे. कळलं की नाही? म्हणून घर सोडून बाहेर जाणं, गुरुकुलात जाणं हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे? संन्यासाचा प्रागभावच आहे की नाही? म्हणून संन्यास किंवा संन्यासाचा प्रागभाव तरी असला पाहिजे, तरच होऊ शकतात साधनं. कोणती? श्रवण मनन निधिध्यासन. कळलं की? संन्यास म्हणजे काय? संन्यास म्हणजे केवळ लाल कपडे धारण करणं म्हणजे संन्यास थोडी आहे. संन्यास शब्दाचा अर्थ होतो त्याग. कळलं की नाही? मग घराचा त्याग करून तुम्ही आलात की नाही इथं?
हा सुद्धा एक प्रकारचा काय झालाय मग संन्यासच आहे, त्यागच आहे. चला, विवेकाधिक चतुष्टय साधन करिके संपन्न जो संन्यासी है तिसकू ही त्यालाच यह श्रवणादिक तीनो, त्यांनी जर श्रवणादिक तीनांचा श्रवण मनन निधिध्यासन या सर्वांचं अनुष्ठान केलं तरच त्याला काय होणार, ब्रह्मज्ञान होणार. त्यालाच ब्रह्मज्ञानाकरिता ही साधनं उपयोगाची आहेत. असं तिसको यह श्रवणादिक तीनो ब्रह्म साक्षात्कार के अंतरंग साधन आहे. या अंतर ब्रह्म साक्षात्काराचे अंतरंग साधन आहे कुणाला, संन्यासाला. कसा संन्यासी, विवेकाधिकाने युक्त आहे की नाही. त्याच्याकरिता ही साधनं अंतरंग आहेत. कोणती, श्रवण मनन निधिध्यासन वगैरे. कोणाकरिता अंतरंग आहे, संन्यासाकरिता. कसा संन्यासी, विवेकाधी 4 साधनांनी युक्त असा जो संन्यासी, त्यालाच श्रवण मननाधिक हे अंतरंग साधना आहे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता. तिसको यह श्रवणादिक तीनो ब्रह्म साक्षात्कार के अंतरंग साधन है. लागलं म्हणजे प्रमाण काय याच्याकरिता, ता श्रुती याच्याकरिता प्रमाण देतात. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. ठीक आहे ना. बघा आता तर मैत्रीला सांगतायत याज्ञवल्क्य मुनी, अरे मैत्रेयी, आत्मा वा द्रष्टव्य म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार करायला पाहिजे. त्याच्याकरिता काय करायला पाहिजे, उपाय साधन, श्रोतव्य श्रवण करायला पाहिजे, मंतव्य मनन करायला पाहिजे, निधिध्यासितव्य निधिध्यासन करायला पाहिजे. अर्थात ब्रह्म साक्षात्काराकरिता ही साधनं ठरली. कोण कोण, श्रवण मनन निधिध्यासन वगैरे. अर्थ त्या श्रुतीचा अर्थ देतात. हे मैत्रेयी, मुमुक्षुजनने मुमुक्षु लोकांनी यह आत्मा साक्षात्कार करणे योग्य आहे. मुमुक्षुने जरूर आत्मसाक्षात्कार करून घेतलाच पाहिजे. अर्थात मोक्षरूप इष्ट के प्राप्ती का यह आत्मसाक्षात्कार ही साधन आहे. मोक्षरूप जे इष्ट, सर्वांकरिता इष्ट आहे कोण, मोक्ष. आणि त्या मोक्षरूप इष्टाच्या प्राप्तीकरिता उपाय कोण, आत्म्याचा साक्षात्कार. मोक्षरूप इष्ट के प्राप्ती का यह आत्मसाक्षात्कार ही साधन है. म्हणजेच ब्रह्मज्ञान त्याला म्हणतात. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. और तो आत्मसाक्षात्कार की प्राप्ती वास्ते, आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करून घेण्याकरिता इस अधिकारी पुरुष ने श्रवण करना तथा मनन करना तथा निधिध्यासन करना इति. या अधिकारी पुरुषांनी काय करावं, श्रवण मनन निधिध्यासन करावं. कशाकरिता, आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्याकरिता. इस श्रुतीने आत्मसाक्षात्कार की प्राप्ती वास्ते म्हणजे आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्याकरिता श्रवण मनन निधिध्यासन इन 3 साधनों का विधान कर्या है. ये 3 साधनं सांगितलेली आहेत. और लौकिक वैदिक कर्मों करिके विक्षिप्त चित्त विषय ते श्रवणाधिक संभवते नाही. बरोबर आहे की नाही. त्याच्याकडे संन्यासच घ्यावा लागतो, त्यागच करावा लागतो. जर कदाचित कोणी विक्षिप्त चित्तवाला असेल तर त्याला श्रवण घडत नाही, मनन घडत नाही. म्हणजे विक्षिप्त चित्तवाला म्हणजे कसा बरं दिला इथं, लौकिक वैदिक कर्मो करिके विक्षिप्त आहे की नाही. ज्याचं चित्त त्याच्यातच रममान आहे, लौकिक कर्म करण्यामध्ये आणि वैदिक कर्म करण्यामध्ये. अर्थात लौकिक कर्म वैदिक कर्माच्या माध्यमाने त्याच्यातच ज्याचं चित्त विक्षिप्त झालेलं आहे, रंगलेलं आहे की नाही. लौकिक कर्म म्हणजे कोणते, उदरनिर्वाहाची साधनं, घर दार नोकरी व्यापार हे लौकिक कर्म झाले. बरोबर. आणि वैदिक कर्म म्हणजे शास्त्रोक्त कर्म. आता मला काय अमुक यज्ञ करायचा आहे, आता तो यज्ञ करायचा आहे की नाही, आता अमुक यज्ञ करायचा आहे, अमुक ठिकाणी जायचं आहे, आता हिमालयात जायचं आहे, हिमालयात जाऊन काय करायचं आहे, चारो धाम पैदल करायचे आहेत. हे सर्व कर्म भरपूर आहेत आहे की नाही. इष्टापुरता अवधी आदी करके त्याच्यात ते करण्यामध्येच ज्याचं चित्त काय रंगलेलं आहे म्हणजे विक्षिप्त झालेला आहे, त्याच्याशिवाय त्याला दुसरा उपाय सुचतच नाही, असा व्यक्ती श्रवण मनन निधिध्यासन करू शकत नाही हे सांगायचं. और लौकिक वैदिक कर्मों करिके विक्षिप्त चित्त विषय विक्षिप्त चित्तामध्ये ते श्रवणाधिक संभवते नाही. त्याच्याकरिता स्थिर व्हावं लागतं, शांत व्हावं लागतं, साऱ्या उपाध्या सोडाव्या लागतात, तरच होऊ शकतं काय श्रवण मनन निधिध्यासन वगैरे.
तथा. मग आता हे झालं, याच्यातून काय सिद्ध झालं की लौकिक वैदिक कर्म सोडावी लागतात तर श्रवण मनन घडणार आहे. याच्याकरिता प्रमाण देतात आणखी. तथा संन्यस्य श्रवणम कुर्यात. संन्यस्य संन्यास घेऊनच श्रवण करावं श्रुती सांगते. इत्यादी वचनों ने भी संन्यास पूर्वक ही श्रवणादिको की कर्तव्यता कथन करी आहे. श्रवणादी करायचे ना तर त्याकरिता काय केलं पाहिजे, संन्यास घेतला पाहिजे. संन्यास पूर्वकच श्रवणादी केले पाहिजे. ठीक आहे ना. श्रवणादिको की कर्तव्यता कथन करी है इति. याते विवेकादिक चतुष्टय साधन संपन्न संन्यासी को ही आत्म साक्षात्कार की प्राप्ती वास्ते ते श्रवणादिक कर्तव्य आहे इति. लागला अर्थ. याते म्हणून विवेकादिक म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व या चतुष्टय 4 साधनाने संपन्न, 4 साधनाने युक्त असा जो संन्यासी, त्या संन्यासी को ही संन्याशालाच आत्मसाक्षात्कार प्राप्ती करिता साधन आहेत कोण, श्रवणादी. आत्मसाक्षात्कार की प्राप्ती वास्ते प्राप्त करून घेण्याकरिता ते श्रवणादिक कर्तव्य आहे. श्रवणादिक केले पाहिजे. अब ते विवेकादिक चतुष्टय साधन वर्णन करे है. मग म्हणे ठीक आहे, आता श्रवण मनन निधिध्यासन याची व्याख्या वर तुम्ही केली, परंतु विवेकादीने युक्त असणारा संन्यासी श्रवणादिक करू शकतो. पण विवेकादिक काय आहे तेच आम्हाला माहित नाही. म्हणून विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय आहे की नाही, या सर्व साधनांचं लक्षण आम्हाला सांगितलं पाहिजे. म्हणून ग्रंथकार आता विवेकादिकाचं वर्णन करायला सुरुवात करतात. अब ते विवेकादिक चतुष्टय साधन वर्णन करे है. विवेक, वैराग्य, समाधी षट संपत्त म्हणजे समाधी षटक संपत्ती आणि मोक्षता यह चतुष्टय साधन कहे जावे. या चारांना काय म्हणतात, चतुष्टय साधन, साधन चतुष्टय. ठीक है जी. तहा आत्मा तो नित्य है और आत्मा ते भिन्न ब्रह्मलोक पर्यंत सर्व अनात्म वस्तु अनित्य है. या प्रकार का जो श्रुति स्मृति युक्तियों करके विचार है ताका नाम विवेक है. विवेक म्हणजे काय, विचाराला विवेक म्हणतात. काय विचाराला विवेक म्हणायचं. म्हणजे कोणता विचार, पण कशाचा विचार, तर आत्मा नित्य आहे, आत्म्याला सोडून सर्व अनित्य आहे असा जो विचार, अर्थात असा जो निश्चय, श्रुतीनुसार झालेला निश्चय, त्यालाच म्हणायचं काय, विवेक. ठीक, पंक्ती पहा. और आत्मा ते भिन्न, आत्म्याला सोडून बाकी सर्व कुठपर्यंत, ब्रह्मलोक पर्यंत, म्हणजे या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सर्व अनात्म वस्तू, आत्म्याला सोडून जेवढं आहे ते सर्व अनात्म आहे. तर सर्व अनात्म वस्तू कशा आहे, अनित्य आहे. या प्रकार का जो, अशा प्रकारचा जो विचार, तो पण कसा, श्रुती स्मृती युक्तियों करके, श्रुतींच्या अनुसार, स्मृतीच्या अनुसार आणि युक्तीच्या अनुसार झालेला असा जो पक्का विचार है ताका नाम विवेक है. त्या विचाराला, त्या निश्चयाला काय म्हणायचं, विवेक. तहा आकाशवत सर्वगतश्च नित्य अजो नित्य शाश्वतोयम पुराण अविनाशी तू तद्विद्धि येन सर्वम इदम ततम विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति इत्यादि श्रुति स्मृतियों करके तो आत्मा का नित्यपणा सिद्ध है. इत्यादी श्रुती आणि स्मृतींनी काय सांगितलं आहे, आत्मा नित्य आहे. कोणकोणत्या श्रुती आणि स्मृती आहेत हो, तर पहिली दिली आहे आकाशवत सर्वगतश्च नित्य. ही पहिली श्रुती. आकाशवत म्हणजे आकाशाप्रमाणे, आकाश जसं सर्वगत आहे आणि व्यावहारिक दृष्टीने नित्य आहे, त्याप्रमाणे ब्रह्म सुद्धा सर्वत्र व्याप्त आहे आणि नित्य आहे, पारमार्थिक नित्य आहे, निरतिशय नित्य आहे. आकाशवत सर्वगतश्च नित्य. पुन्हा आणखीन कसं आहे ते ब्रह्म, आणखीन श्रुती अजो नित्य शाश्वत अयम पुराण, अज आहे, जन्मरहित आहे, नित्य आहे, शाश्वत आहे आणि पुराण म्हणजे अत्यंत पुराणा, जुना असून नवा आहे. कोण, आत्मा. आत्मा कसा आहे, जुना असून नवा आहे, है की नाही. जुना असला म्हणून तो टाकाऊ आहे असं मात्र नाही, तो खऱ्या अर्थाने कधी जुना होतच नाही आहे. शाश्वत अयम पुराण. आणखीन अविनाशी तू तद्विधी येन सर्वम इदम ततम
येन इदम सर्वम तताम तत् अविनाशी विद्धी, ज्याने हे सर्व व्याप्त केलेलं आहे, जे ब्रह्म सर्व ठिकाणी व्यापून पूर्ण आहे असं जे ब्रह्मतत्व आहे त्याला अविनाशी असं समजावं, त्याचा नाश होत नाही असा निश्चय करावा, शास्त्र आहे गीता. आणखीन विनाशम अव्ययस्य अस्य कश्चित कर्तुम अर्हति न अर्हति, है की नाही. कसं अस्य अव्ययस्य विनाशम कश्चित कर्तुम न अर्हति, न आलाय मध्ये विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित कर्तुम अर्हति झाला अन्वय. काय झालं की अव्ययस्य अस्य विनाशम कर्तुम कश्चित न अर्हति, या अव्यय ब्रह्मतत्वाचा आत्मतत्वाचा विनाश कोणी देखील करू शकत नाही. इत्यादी श्रुती स्मृतियो करके, प्रमाण दिलं श्रुती आणि स्मृतीचं. श्रुती स्मृतियो करके तो आत्मा का नित्यपणा सिद्ध आहे, आत्मा नित्य आहे या गोष्टीची सिद्धी होते. और तत् यथा इह कर्मचितो लोक क्षीयते एवमेव अमुत्र पुण्यचितो लोक क्षीयते. ठीक आहे. पुन्हा अंतवंत इमे देहा नित्यस्य उक्ताः शरीरिणः इत्यादि श्रुती स्मृतियो करके तथा, आणखी युक्ती पण पुढे देऊ राहिले तथा जो कार्य होवे है सो अनित्य ही होवे है, जैसे घटाधिक है इत्यादि अनुमान रूप युक्तियों करके अनात्म वस्तुओं का अनित्यपणा सिद्ध है. ठीक आहे. आता वर काय सांगितलं होतं, श्रुती स्मृती प्रमाण देऊन आत्मा नित्य आहे हे सिद्ध केलं. ठीक आहे. आणि आत्म्याला सोडून बाकी सर्व काही प्रपंच अनित्य आहे ही गोष्ट सुद्धा श्रुती स्मृतीच्या द्वारे आणि युक्तीच्या द्वारे काय करतात, सिद्ध करतात. तर काय श्रुती आहे और दिलंय बघा, सापडलं का. और तद यथा इह कर्मचितो लोक क्षीयते, म्हणजे काय की तद यथा ज्याप्रमाणे इह म्हणजे या लोकामध्ये कर्मचित म्हणजे कर्माच्या द्वारे संपादित, कर्माच्या द्वारे प्राप्त केल्या गेलेला लोक क्षीयते नष्ट होतो. जसं यज्ञ यागादी कर्म केले आणि त्याने प्राप्त झाला कोण, स्वर्ग, तो स्वर्ग सुद्धा कालांतराने काय होतो, नष्ट होतो. किंवा व्यवहारात सुद्धा कर्म करून प्राप्त केलं धान्याधिक ते सुद्धा कालांतराने काय होतात, नष्ट होतात. कारण नियम काय की कर्माने जे जे प्राप्त होतं ते सर्व नष्टच होत असतं, नाशवान असतं. तद यथा इह कर्मचितो लोक क्षीयते एवमेव, त्याचप्रमाणे अमूत्र आहे की नाही. अमूत्र म्हणजे स्वर्गादी लोकामध्ये पुण्यचित लोक क्षीयते, पुण्याने संपादन केलेला लोक स्वर्गादी लोक तो सुद्धा काय होतो, नष्ट होतो. की जसे या ठिकाणी भूतलावर कर्माने प्राप्त केलेली कोणतीही गोष्ट कालांतराने नष्ट होते, त्याप्रमाणे पारलौकिक जो स्वर्गाधिक आहे तो सुद्धा यज्ञाधिक कर्म करून प्राप्त झालेला असतो आणि म्हणून त्याचा सुद्धा कालांतराने पुण्य समाप्त झाल्यावर काय होतो, नाश होतो. आपल्यासाठी आपल्याला सोडावा लागतो तो स्वर्ग, म्हणजे आपल्यासाठी नाशच झाला जणू काय. एवमेव अमूत्र पुण्यचितो लोक क्षीयते झालं, ही श्रुती झाली. आता आणखी स्मृतीचं प्रमाण, अंतवंत इमे देहा अनित्य, काय देहा नित्यस्य उक्ताः शरीरिणः. ठीक ना, नित्यस्य शरीरिणः इमे देहाः अनित्याः अंतवंतः. ठीक आहे ना. नित्य असा असणारा जो शरीरी अर्थात आत्मा, नित्यस्य शरीरिणः काय इमे देहाः, हे सर्व देहादी प्रपंच कसे आहे, अंतवंत नाशवाले आहेत, अंतवंत मुक्ताः नाशवाले आहेत असं सांगितलं आहे. इत्यादी श्रुती स्मृतियो करके, श्रुती स्मृतीच्या द्वारे काय सांगितलं, देहादी प्रपंच अनित्य आहे हे सांगितलं. तथा आणखी युक्तीने, युक्ती काय बरं, युक्ती सांगतात व्याप्ती. तथा जो कार्य होवे है सो अनित्य ही होवे है की नाही. जगामध्ये बघा तुम्ही जे कार्य असतं ते कसं असतं, अनित्यच असतं. अशी एकतरी वस्तू दाखवा, कार्य आहे, कार्य म्हणजे उत्पन्न झालेली आहे आणि नित्य आहे अशी एखादी वस्तू नाही आहे. सापडल नाही सापडत. आकाश सुद्धा जरी तुम्ही त्याला व्यावहारिक दृष्टीने नाही लोक नित्य म्हणत असले तरी ते आकाश उत्पन्न झालं आहे, श्रुतीने त्याची उत्पत्ती सांगितलेली आहे
आणि म्हणून त्याचा नाशही होतो आणि श्रुतीने त्याचा नाश होतो हेही सांगितलेलं आहे. म्हणून जी जी गोष्ट कार्य असते म्हणजे उत्पन्न होणारी असते तिचा तिचा काय होत असतो, नाशच होतच असतोच. कळलं? हा. जो जो कार्य होवे आहे सो सो अनित्यही होवे आहे, जैसे घटाधिक है. बरोबर. इत्याधिक अनुमान रूप युक्तियों करके, हे अनुमान रूप काय झाली, युक्ती झाली आहे. युक्तियों करके अनात्म वस्तू का अनित्यपणा सिद्ध है. अनात्म वस्तू जेवढ्या आहेत त्या सर्व कशा आहेत, अनित्यच आहेत. आत्म्याला सोडून यावत कसं आहे, अनित्यच आहे. कारण आत्म्याला सोडून सर्व काही कसं आहे, अनात्मा. आणि जो अनात्मा आहे तो अनित्यच आहे. ठीक आहे की नाही. शेजारचा कोणी मेला तर तो मेला असं आपण म्हणतो, पण आपल्याला वाटतच नाही की हे शरीर सुद्धा एक दिवस मरणार आहे, हालचाल याची बंद होणार आहे, याचे डोळे बंद होणार आहे, याला उद्योग उचलून बाहेर नेतील, जाळतील, असं वाटत नाही. वाटतं का? आणि जर वाटलं खरोखर तर वैराग्य लगेच उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. चला, अनात्म वस्तु का नित्यपणा सिद्ध है इति इस प्रकार के विवेक करके, हा झाला विवेक. तर काय विवेक झाला, आत्म्याची नित्यता सिद्ध केली श्रुती स्मृतीच्या प्रमाणाने, आणि अनात्मा अनित्य म्हणून सांगितला श्रुती स्मृती आणि युक्तीच्या द्वारे. मग अशा प्रकारचा खरोखर बुद्धीत निश्चय होणं की आत्माच नित्य आहे आणि आत्म्याला सोडून सर्व अनित्य आहे, असा निश्चय होणं यालाच म्हणतात काय, विवेक. आहे की नाही. व्यवहारामध्ये केवळ कळलं काय खावं काय खाऊ नये, तोही विवेकच आहे एक प्रकारचा, पण तो खऱ्या अर्थाने विवेक नाही, व्यवहारापुरता विवेक आहे. मग खरा विवेक कोणता, आत्मा आणि अनात्माचा निश्चय होणं. आत्मा कोण, अनात्मा काय आहे, आत्मा कसा आहे, अनात्मा कसा आहे, आणि मी कोण आहे, हा निश्चय होणं, यालाच म्हणायचं काय, विवेक. इस प्रकार के विवेक करके इस अधिकारी पुरुष को सर्व अनात्म वस्तू विषय वैराग्य उत्पन्न होवे. एकदा विवेक झाला, खऱ्या अर्थाने विवेक झाला, तर अनात्म वस्तू विषयी उत्पन्न होतं काय, वैराग्य. ठीक आहे की नाही जी. अनात्म वस्तू कशा आहेत, अनित्य आहे, मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे, काल्पनिक आहे. मग सर्व अनात्म वस्तू विषयी मिथ्यात्वाचा निश्चय झाला रे झाला की त्या मिथ्या वस्तू प्राप्त करण्याकरिता प्रयत्न आपोआपच होत नाही, अर्थात त्याच्या त्यागाची इच्छा होते, म्हणजेच वैराग्याचा उदय होतो. मग वैराग्याला, खऱ्या वैराग्याला कारण कोण आहे, विवेक. आणि विवेकासहित वैराग्य असेल तरच ते टिकतं. विवेका वाचून जर वैराग्य असेल तर ते फक्त 4-5 वर्ष टिकलं तर टिकतं, नंतर पुन्हा ती घरी घेऊन जातं. कोणतं, डुप्लिकेट वैराग्य. काय करतं, घरी घेऊन जातं आणि काय करतं, मग पुन्हा संसारात ओढतं. का बरं, ते वैराग्य खरं नव्हतं. खरं नव्हतं म्हणजे विवेकपूर्वक नव्हतं. कळलं की नाही. परंतु एकदा वस्तूविषयी मिथ्यात्वाचा निश्चय झाला की तिच्या प्राप्तीची इच्छा होते का, नाही. किती भूक लागली असली, 7 दिवसाची भूक आहे, खायला काहीच नाही आहे, आणि आलमारीमध्ये फळं दिसू राहिले, सफरचंद, मोसंबी, संत्रा, आहे की नाही, तरी मनुष्य घ्यायला जात नाहीये खाण्याकरिता. का, निश्चय झाला आहे की ते प्लास्टिकचे म्हणून. प्लास्टिक के फल देखे नहीं, बिल्कुल हुबेहूब दूर से ऐसे लगता है सचमुच है, क्योंकि देख चुका है आदमी कि प्लास्टिक के है. तर प्लास्टिक के ऐसा निश्चय होने पर, असा निश्चय असेल तर ते फळं घेण्याकरिता कितीही जरी भूक लागलेली असली तरी जातो का मनुष्य, जात नाही. तसे समस्त जगत आत्मा सोडून, माझं स्वरूप जे सच्चिदानंद ब्रह्मतत्व आहे, तो मीच ब्रह्म आहे, आत्मा आहे, आणि मला सोडून जगत दिसणारा सारा भूतभौतिक प्रपंच कसा आहे, अनित्य आहे, काल्पनिक आहे, अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे, असा निश्चय झाला तर त्याच्या प्राप्तीकरिता काय होणार नाही, इच्छाच होणार नाही. आणि जर अनात्म वस्तूच्या प्राप्तीकरिता मधून मधून इच्छा होत असेल, काय की संपत्ती मिळावी, प्रतिष्ठा मिळावी, बंगला मिळावा, बायको मिळावी, तर समजावं काय, मिथ्यात्व निश्चय झालेलाच नाही आहे. कळलं. चला मग तैसी संसाराया समजता जाणीजे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. तुम्ही वैराग्याला घालून देण्याचा प्रयत्न केला, पळवून लावण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्या मागं ते जबरदस्ती. पण केव्हा, तैसी संसाराया समजता जाणीजे जै अनित्यता तर वैराग्य दवडिता पाठी लागे. चला इस अधिकारी पुरुष को सर्व अनात्म वस्तु विषय वैराग्य उत्पन्न होवे है, तहा इस लोक विषय जितने विषय सुख के साधन, या लोकांमध्ये जेवढे विषय सुखाचे काय आहेत साधन, उदाहरण स्त्रक, चंदन, वनिता अधिक है. स्त्रक म्हणजे माला,
आहे की नाही. फुलांच्या मोठ्या मोठ्या अशा माळा चांगल्या सुंदर दिसतात बघा, असं वाटतं वा वा घातल्यावर माझा फोटो काढावा कोणीतरी, आहे की नाही. सराक सुगंधित फुलं असतात काही काही, सोडूच वाटत नाही. पुन्हा चंदन, कळलं की नाही. चंदन, चंदन माहिती आहे की नाही. इकडं लावायचा कपाळाला, इकडं तिकडं, कोणी अत्तर लावतात. वनिता, वनिता म्हणजे स्त्री, बायको. आणि आदी शब्दाने काय घ्यायचं, आदी शब्दाने मोबाईल. अशी अनेक साधनं. जर विशेष सुखाची साधन लोकांनी मांडलं नसतं मोबाईलला, तर कशाला 24 तास जवळ घेऊन वावरला असते, आहे की नाही. पण 24 तास जवळ ठेवतात लोक, काय, मोबाईल. कुठं जरी गेले त्या मोबाईलने माणसं तोडले महाराज, काय सांगावं आता, आहे की नाही. घरात जरी बसले असले, आहे की नाही, आई तिकडं बाप तिकडं, मुलगा तिकडं, कोणी कोणाशी बोलायला सुद्धा तयार नाही, कोणाचे सुखदुःख विचारायला तयार नाही. बाप आजारी पडला, मुलगा म्हणतो जाऊ द्या आज मॅच आहे, उद्या घेऊन जाईन तुम्हाला दवाखान्यात. जाऊ द्या आता काय सांगावं. तहा इस लोक विषय जितने क विषय सुख के साधन सरक चंदन वनिता अधिक है. आता नवीन ग्रंथ जेव्हा छापतील नाही तेव्हा त्यांना सूचना करा, त्यात असं टाका म्हणा, सरक चंदन वनिता मोबाईल इत्यादी. चला पुढे. तथा स्वर्गाधिक परलोक विषय जितनेक विषय सुख के साधन है की नाही. स्वर्गाधिक जे परलोक आहे तिथं सुद्धा विषय सुखाचे काय आहेत, साधन आहेत. कोण कोण उदाहरण, अमृतपान, अप्सराधिक है, हे परलोकातले विषय सुखाचे साधन आहेत, है की नाही. अमृत प्यायला भेटतं तिथं, अप्सराधिक आहेत. तीन सर्व साधनो सहित सर्व विषय सुखो विषय अनित्यत्वाधिक दोष बुद्धी करिके, आहे की नाही. काय करायचं साधकाने ते सांगतायत. तीन सर्व साधनो सहित, त्या सर्व साधनासहित सर्व विषय सुखो विषय, सर्व विषय सुखाच्या बाबतीत काय निश्चय करायचा, अनित्य आहे. अनित्यत्वाधिक दोष बुद्धी करिके, हे अनित्य आहेत. आणि या विषय सुखाच्या मागे जर मी लागलो तर माझी बुद्धी अशीच भरकटत जाईल, माझं पतन होईल, माझा आत्मउद्धार होणार नाही. अशा रीतीने सतत काय करायचं आहे, त्या विषयाविषयी, विषय सुखाविषयी, विषय सुखाच्या साधनाविषयी दोषदृष्टी करायची आहे. ठीक आहे. दोष बुद्धी करिके जो श्वान वांत पायस की न्यायी त्याग की इच्छा आहे. त्यागाची इच्छा असावी, पण किती त्यागाची इच्छा असावी, आहे की नाही. थोडासा त्याग केला बस झाला आता त्याग, असं नाही. पूर्ण त्यागाची इच्छा, त्याकरिता दृष्टांत दिला आहे. काय, श्वान वांत पायस. श्वान वांत, कुत्र्याने केलेली उलटी, खूप त्याला खीर प्यायला दिली, कुणाला, कुत्र्याला, आणि त्याला झाली उलटी. मग कुत्र्याने ओकलेली जी खीर ती पिण्याविषयी कुणाची इच्छा होईल का, अजिबात नाही. कोणाला जर म्हणलं 10 लाख रुपये देतो तेवढी पी बाबा, तरी कोणी पिणार नाही. कळलं की नाही. तर जेवढी त्यागाची इच्छा आहे तेवढी या सर्व विषय सुख, विषय सुखाची साधनं, या सर्वांच्या त्यागाविषयी काय झाली पाहिजे, इच्छा. आणि अशा प्रकारची जी त्यागाची इच्छा आहे त्यालाच म्हणतात, त्या इच्छेलाच म्हणतात काय, वैराग्य. श्वान पांत वायस की न्यायी त्याग की इच्छा है, ताका नाम वैराग्य है. लागला अर्थ. तर श्रुती सांगतात बघा, प्रत्येक वेळेस निरूपण करत असताना कशी यांची सुंदर शैली आहे. काय, त्याचं लक्षण, त्याचा अर्थ, त्याकरिता दृष्टांत, त्याकरिता प्रमाण, उपपत्ती, सारसंगतवार बोलतात ग्रंथकार. ठीक आहे. श्रुती परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेदम आयात नास्ति अकृत कृतेन. ही श्रुती आहे. काय, तर परीक्ष लोकान कर्मचितान, कर्मचितान लोकान परीक्ष ब्राह्मण निर्वेदम आयात अकृत कृतेन नास्ति. लागला अर्थ. पंक्ती पहा. काय जी, कर्मचितान लोकान परीक्ष. कर्मचितान, कर्मचितान म्हणजे कर्माच्या द्वारे प्राप्त होणारे हे जे लोक आहेत. मग हा लोक असो की परलोक असो, कर्माने प्राप्त होणारे जेवढे लोक आहेत सर्व काही कसं आहे ते, त्यांची परीक्षा करायची. परीक्षण करायचं म्हणजे काय, कर्माने प्राप्त होतात म्हणून ते अनित्यच आहेत, नाशवानच आहेत असा निश्चय करायचा. आणि असा निश्चय करून ब्राह्मण अर्थात मुमुक्षु, आहे की नाही, त्यांनी काय करावं, अर्थात ब्रह्माला जाणण्याची इच्छा करणारा, त्याला म्हणायचं ब्राह्मण, अर्थात जिज्ञासू.
आहे की नाही. त्याने काय करावं, निर्वेदम आयात. निर्वेद शब्दाचा अर्थ होतो वैराग्य. आयात म्हणजे वैराग्याला प्राप्त व्हावं. का बरं? अकृत ब्रह्म जे आहे, मोक्ष जो आहे तो अकृत आहे, म्हणजे कर्माने प्राप्त होणारा नाही आहे. अकृत कृतेन नास्ती, कृतेन कर्माच्या द्वारे नास्ती, प्राप्त होत नाही. कोण? मोक्ष. अकृत म्हणजे मोक्ष. अकृत कृतेन नास्ती, नास्ती अकृत कृतेन. य अर्थ य कर्म उपासना करके प्राप्त होणे योग्य जे ब्रह्मलोकाधिक लोक है की नाही. कर्म आणि उपासनेच्या द्वारे प्राप्त होण्याला योग्य असे जे ब्रह्मलोकाधिक आहेत, तीनों का अनित्यपणा निश्चय करके, ते सर्व अनित्य आहेत असा निश्चय करायचा. आणि असा निश्चय करून तथा कर्मों करके मोक्ष की प्राप्ती नहीं होती है, हा पण निश्चय करायचा. कर्माने मोक्षाची प्राप्ती होत नाही. मोक्षाची प्राप्ती कशाने होते? मग ज्ञानानेच होते. कर्मों करके मोक्ष की प्राप्ति नहीं होती है, नहीं होती. या प्रकार का निश्चय करके, अशा प्रकारचा निश्चय करून ब्रह्म जिज्ञासा पुरुष, ब्रह्म जिज्ञासू पुरुष तीन कर्म होते है की नाही. ब्रह्म जिज्ञासू पुरुष म्हणजे ब्राह्मण, ब्रह्माला जाणण्याची इच्छा करणारा पुरुष. तीन कर्म होते तथा कर्म साध्य लोक होते वैराग्य को प्राप्त होवे है. त्या लोकापासून आहे नाही, कर्मापासून आणि कर्मांच्या द्वारे साध्य होणारे जे लोक आहेत त्या लोकापासून वैराग्याला प्राप्त होतो. अर्थात त्या लोकांतराच्या प्राप्तीची इच्छा करत नाही. प्राप्त होवे इति आगे. इस प्रकार के वैराग्य की उत्पत्ति ते अनंतर, अशा रीतीने वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर अनंतर इस अधिकारी पुरुष को, या अधिकारी पुरुषाने काय केलं पाहिजे मग? तर श्रवण है की नाही, शम. इस अधिकारी पुरुष को, या अधिकारी पुरुषाने काय केलं पाहिजे? शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान या षट संपत प्राप्त होवे. अशा त्या पुरुषाला ही षट संपत्ती प्राप्त होते. विवेकाने प्राप्त होतो कोण? वैराग्य. आणि वैराग्याने प्राप्त होतात काय? समाधी, षट संपत्ती प्राप्त होवे है. इस षट संपत्त का स्वरूप आगे तृतीय परिच्छेद विषय वर्णन करे है. या षट संपत्तीचं स्वरूप आम्ही सांगणार आहोत, पण कुठं? तृतीय परिच्छेदामध्ये. तर हा श्रुती म्हणजे षट संपत्तीचं कथन करणारी श्रुती सांगा. तर श्रुती सांगतायत शांतो दांत उपरत स्थितिक्षु समाहितो भूत्वा आत्मन्येव आत्मानं पश्यति, ही श्रुती आहे. तर शांत म्हणजे शमाने युक्त होऊन, दांत दमाने युक्त होऊन, उपरत तितिक्षु पुन्हा समाहित होऊन, समाधानाला प्राप्त होऊन, समाहित अंतर्मुख वृत्तीवाला होऊन आत्मनीव आत्मानं पश्येत. आत्मनी म्हणजे आपल्या अंतकरणामध्येच, आपल्या बुद्धीमध्येच आत्मानं पश्येत, आत्म्याला जाणावं है की नाही, म्हणजे आत्मस्वरूपाचा निश्चय करावा. अर्थ यह ता समाधिक षट संपत युक्त होई के यह अधिकारी पुरुष आपणे मन विषय, आत्मनी आपल्या मनामध्ये अंतकरणामध्ये अहम ब्रह्मास्मी या प्रकार आत्मा को साक्षात्कार करे. मीच ब्रह्म आहे अशा रीतीने आपल्या अंतकरणामध्ये आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घ्यावा. तिसऱ्यानंतर इस अधिकारी पुरुष को मोक्ष के प्राप्ति की उत्कट इच्छा रूप मुमुक्षुता प्राप्त होवे है. बरोबर, शमदम वगैरे प्राप्त झाले की त्यानंतर या अधिकारी पुरुषाला मग काय होतं? प्राप्त होती मुमुक्षुता. मुमुक्षुता म्हणजे मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा. मोक्ष के प्राप्ति की उत्कट इच्छा रूप मुमुक्षुता प्राप्त होवे है. इहा या ठिकाणी विवेक, वैराग्य, षट संपत, मुमुक्षुता यह चतुष्टय साधन समुचित हुए अधिकारी का विशेषण होवे आहे. मागे सांगितलं होतं ना श्रवण करण्यामध्ये कुणाचा अधिकार आहे म्हणून. तर विवेकादी चार साधनाने जो युक्त आहे, चार साधनाने, विवेकादी चार साधनाने संपन्न आहे, म्हणून हे चार साधनं मिळून त्या अधिकारी पुरुषाचे काय आहे? विशेषण आहे. त्या चार पैकी केवळ विवेक असेल तरी जमत नाही, केवळ वैराग्य असेल तरी जमत नाही, चारही असले पाहिजे. चार साधनांनी युक्त जो आहे तोच श्रवण मनन करू शकतो. समुचित हुए अधिकारी का विशेषण होवे है. इस प्रकार आचार्य मान्य है, असं आचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे शंकराचार्य महाराजांनी. और अन्य कई ग्रंथकार तो, परंतु बाकीचे दुसरे काही ग्रंथकार मात्र थोड्या काही वेगळ्या मताचे आहे. काय म्हणतात ते? और अन्य कई ग्रंथकार तो केवळ मुमुक्षुता को ही अधिकारी का विशेषण माने है. ते म्हणतात काही नाही, फक्त बस मुमुक्षुता असली पाहिजे,
मोक्षाची इच्छा असली पाहिजे. मग विवेक वैराग्य असो अगर नसो असं म्हणतात, पण ते त्यांचं म्हणणं बरोबर नाही आहे. और पंक्ति पहा, अन्य कई ग्रंथकार तो केवल मुमुक्षुता कोई अधिकारी का विशेषण माने हैं और विवेकादिकों को मुमुक्षुता का साधन माने हैं. विवेकाधिक साधन आहे, पण कशाचे? मुमुक्षुत्व प्राप्त होण्याचे. अर्थात विवेकाधिक असेल तर मुमुक्षुता प्राप्त होईल आणि मुमुक्षुता असेल तर श्रवणाधिक घडेल, असं त्यांचं म्हणणं आहे. विवेकाधिकों को ता मुमुक्षुता का साधन माने हैं इति. इस प्रकार के विवेकाधिक चतुष्टय साधनों करके संपन्न पुरुष को ही संन्यास का अधिकार होवे है. संन्यास कोणी घ्यायचा? संन्यास घेण्यासाठी उठून सुटून कोणी संन्यास घ्यायचा? आहे भाऊ घेतो का दीक्षा? अय भाऊ घेतो का दीक्षा? म्हणजे एखादा म्हणतो हो हो महाराज महाराज घेतो घेतो घेतो, कारण मला माहिती आहे तुम्हाला उत्तराधिकारी कोणीच नाही, मीच होणार आहे तुमच्या आश्रमाचा उत्तराधिकारी, मग द्या द्या मला दीक्षा. हा तो अधिकारी नाही होऊ शकत संन्यास दीक्षेचा. मग संन्यास घेण्याचा अधिकारी कोण? की जो विवेकादी 4 साधनांनी युक्त आहे. लागला अर्थ? हा. तुम्ही जर उत्तरेत गेले ना तिकडं एखाद्या आश्रमात, भली लोक तुम्हाला मागं लागणार संन्यासी लोक दीक्षा घेण्यासाठी, दीक्षा घेण्यासाठी, शिष्य बनवण्यासाठी, चेला बनवण्याच्या भानगडीत खूप पडतात तिकडचे लोक. कळलं की नाही? इस प्रकार के विवेकाधिक चतुष्टय साधनों करके संपन्न पुरुष को ही संन्यास का अधिकार होवे है. लागला अर्थ? ऐसा मग तो कोणत्याही जातीतला असो त्याच्याशी काही घेणं नाही आहे की नाही. फक्त काय पाहिजे? विवेक वैराग्याधिक साधन त्याच्या जवळ आहे, तो संन्यासाचा अधिकारी, असा अर्थ. ऐसा चतुष्टय साधन संपन्न संन्यासी ही ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती वास्ते, ब्रह्म साक्षात्काराच्या प्राप्ती करिता ब्रह्मवेत्ता गुरु के शरण को प्राप्त होई के. अशा त्या संन्याशाने ब्रह्म साक्षात्काराकरिता काय करावं? ब्रह्मवेत्या गुरुला शरण जावं. ब्रह्मवेत्ता गुरु के शरण को प्राप्त होई के वेदांत शास्त्र के श्रवणादिको को करे. है की नाही? कर्तव्यता काय आहे? मनुष्य जन्माला आपण प्राप्त झालो आहोत ना, तर आपलं कर्तव्य काय आहे मुख्य, ही सर्व एका वाक्यात सांगितलं बघा. सर्वात पहिलं विवेकाधिक 4 साधनं प्राप्त करून घ्यायची आहे. 4 साधनं प्राप्त झाले तर संन्यास घ्यायचा आहे. संन्यास घेतला तर ब्रह्मनिष्ठ गुरुच्या जवळ जायचं आहे आणि त्यांच्याकडून श्रवण मनन निधिध्यासन करायचं आहे. वेदांताधिक श्रवण करायचं आहे, निधिध्यासन करायचं आहे, तत्वपदार्थ शोधन करायचं आहे आणि हे सर्व करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तरच मोक्षाची प्राप्ती होणार आहे. कळलं? वेदांत शास्त्र के श्रवणादिको को करे तहा श्रुती तद विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठा. ठीक आहे ना? तद विज्ञानार्थम त्या ब्रह्मतत्वाला जाणण्याकरिता स म्हणजे तो अधिकारी पुरुष गुरुमेव अभिगच्छेत गुरुच्याच जवळ जावो. कसा जावो? समित पाणी, हातामध्ये काही भेट वस्तू घेऊन. कशा गुरुला शरण जायचं? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठा. अर्थ या सो चतुष्टय साधन संपन्न अधिकारी पुरुष सर्व कर्मों का संन्यास करिके, सर्व कर्माचा संन्यास करून मोक्ष की प्राप्ती का साधन रूप, मोक्षाच्या प्राप्तीचं साधन रूप जे ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती वाचते, ब्रह्म साक्षात्काराच्या प्राप्तीकरिता जे की मोक्षाचे साधन आहे त्याच्याकरिता हस्तविषय हातामध्ये किंचित भेट लेके, काही भेट वस्तू घेऊन श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु के समीप जावे. जुन्या काळात समिधा घेऊन जायचे, कारण गुरूंच्या आश्रमामध्ये रोज यज्ञ व्हायचा आहे की नाही, त्याच्याकरिता त्या समिधा लागायच्या, म्हणून समिधा घेऊन जाण्याची पद्धत होती. कळलं की नाही? परंतु समिधाच न्यायच्या असं नाही, काहीतरी भेट वस्तू न्यायची हा त्याचा अर्थ. तहा शिष्य के संशय की निवृत्ति करने विषय उपयोगी जो शास्त्र का ज्ञान है ता ज्ञान वाले गुरु को श्रोत्रिय गए. श्रोत्रिय गुरु म्हणजे काय? की ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे. कारण शिष्याला जर काही संशय आला तर त्या संशयाची निवृत्ती त्यांना करता आली पाहिजे. मग संशयाची निवृत्ती करण्याकरिता उपयोगी जे शास्त्राचं ज्ञान, त्या शास्त्राच्या ज्ञानाने युक्त जे गुरु त्यांना म्हणायचं काय? श्रोत्रिय. और करामलकवत संशय विपरीत भावना ते रहित जो अखंड एक रस आनंद ब्रह्म का साक्षात्कार है ता साक्षात्कार वाले गुरु को ब्रह्मनिष्ठ कहे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? तर करामलकवत, कर म्हणजे हात, हातावर ठेवलेला आवळा जसा चारही बाजूने आपल्याला अत्यंत स्पष्ट असतो, त्याच्याविषयी कधीच कोणता संशय नसतो, त्याप्रमाणे संशय विपरीत भावनाने रहित
जो अखंड एक रस आनंद स्वरूप ब्रह्म साक्षात्कार ज्याला झालेला आहे, अशा त्या साक्षात्कारवान गुरुला म्हणायचं काय? ब्रह्मनिष्ठ. इन दोनों विशेषणों वाले गुरु के उपदेशते ही, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा गुरु, असे विशेषणाने युक्त जे गुरु, त्या गुरुच्या उपदेशानेच उपदेशते ही शिष्य को आत्मसाक्षात्कार होवे, शिष्याला आत्मसाक्षात्कार होतो. अबता संन्यास का स्वरूप निरूपण करे. ठीक आहे ना, संन्यासाने श्रवण करावं, संन्यास घेऊनच श्रवण करावं असं सांगितलं की नाही? म्हणजे मग ठीक आहे, आता जर असं आहे तर संन्यासाचं स्वरूप काय ते सांगा. अबता संन्यास का स्वरूप निरूपण करे. तहा विहितानाम कर्माणाम विधिना परित्याग संन्यास, हे संन्यासाचं लक्षण आहे. विहित कर्मांचा विधिपूर्वक परित्याग, त्याला काय म्हणायचं? संन्यास. अर्थ यह, श्रुति स्मृति रूप शास्त्र ने इस अधिकारी पुरुष के प्रति, या अधिकारी पुरुषा करिता कर्तव्यता रूप करके, कर्तव्य म्हणून विधान करे जे अग्निहोत्र संध्योपासनादि कर्म है, तीन सर्व कर्मों का जो विधिपूर्वक परित्याग है ताका नाम संन्यास है. लागला अर्थ? विधिपूर्वक विहित कर्माचा देखील त्याग, त्याला म्हणायचं काय? संन्यास. सो कर्म संन्यास का विधि आत्मपुराण के 11 अध्याय विषय अति विस्तार ते निरूपण करे आहे. सर्व कर्म संन्यासाचा विधी काय आहे याचा विचार जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्मपुराणामध्ये 11व्या अध्यायामध्ये अतिविस्ताराने आम्ही सांगितलेलं आहे, तिथं त्याने पाहून घ्यावा. ठीक आहे, बस बाकीचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.